कशात सर्व मजेत ना? तर मजेतच राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, एवढं सगळं भाजीपाला सामान मला गावावरून आलेलं आहे आणि नेहमीच इतकं सगळं येत असतं. तर एवढा सगळा रानमेवा मला सासरवरून आलेला आहे. तर मिस्टर गावी गेले होते आणि माझ्या माहेरूनही मला इतकंच सगळं येत असतं. माहेरही जायच्या यायच्या वाटेवरच आहे, परंतु ह्या वेळेस मिस्टर काय तिकडे गेले नाही, कारण एक दिवसासाठी गेलते तर त्यांना वेळ नव्हता. तर गावावरून आणलेल्या छोट्या मोठ्या वस्तू मी दाखवलेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला गावावरून एवढं सगळं सामान येतं, काहीतरी गावावरून येत असतं, नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे निवडल्याशिवाय पर्याय नाहीये. तर पहा, ही आमच्याकडे याला आहे ना शेपू चुक्याची भाजी म्हणतात. या भाजीमध्ये मिक्स शेपू टाकून ही भाजी करतात. ही चुक्याची भाजी आणि याच्यामध्ये शेपू मिक्स करून खूप छान भाजी लागते. तर अगोदरही मला मैत्रिणी दिली होती. तर पहा, आता याच्यामध्ये सगळं मिक्स झालंय आणि ही गावठी म्हणजे गावरान भेंडी आहे. पहा, गावरान भेंडी ही पण दह्यामध्ये खूप छान लागते. कोथिंबीर आहे, ते पहा, हे आळूचे पानं येतं, हे पण आळूचे पानं येतं, हे पण आळूचे पानं येतं. आळूचे पानं तर आता काय भरपूर झाले. तर एक आता 3-4 वेळा वड्या केल्याशिवाय काय होत नाही. थोडेफार इथे मैत्रिणींना वगैरे पण देत असते जास्त असल्यावर. हे पहा, आता किती बघा, जवळजवळ 100पेक्षा जास्त आळूचे पानं असतील. तर हे सगळं साफसफाई करून ठेवावं लागेल. गावावरून आलं ना तर अर्धा दिवस असा सगळं साफ करण्यातच जातो. आणि ह्या देठाची सुकी भाजी आणि थालीपीठ पण खूप छान होतं आणि आपल्या शरीरासाठी हे खूप छान असतं. म्हणजे असं म्हणतात की आजी वगैरे ते असे म्हणायचे, हे देठ खाल्ले ना तर चुकून, आता हे पहा, कधीतरी चुकून एखादा केस वगैरे आपल्या पोटात गेला ना, अन्ना वाटे म्हणजे कशा वाटे पण, तर हे खाल्ल्यानंतर पोटात गेलेला केस जळून जातो, असं जुने म्हणजे आजी वगैरे म्हणायच्या. तर हा पहा, आता याच्यामध्ये स्वच्छ करून लसूण दिलाय. गावाला कसं असं जुडीमध्ये लसूण येतो ना, तर त्यांना असं वाटतं इथं जरा बांधायला त्याला एवढी जागा नसते. तर बा एकदम गावरान लसूण आहे, लाल पाकळ्यांचा एवढा मोठा मोठा लसूण आहे. पहा, हे पहा, घरचा लसूण आहे, गावरान. खूप छान चव असते याची. पूर्ण याचं साल नाही काढलं ना तरी पण चालून जातं. यामध्ये पहा, शेपूची भाजी आहे. हे पहा, आता हे पण सगळं निवडानिवडी करून ठेवायला आहे ना खूप वेळ जाणार याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ना पहा, ह्या पिशवीमध्ये कांदे आहेत. मी आहे ना जसं लागतं तसं आमचं 1-2 महिन्यातून गाडी कोणीतरी जातं आणि मिस्टरही जातात, कोणी आजूबाजूचं गाववाले वगैरे शेजारी येतात ते पण जातात. त्यामुळे मी काही जास्त आणून नाही ठेवत. एक 10-12 किलो कांदे येतं. तर संपूपर्यंत मग नंतर परत कोणीतरी जाणार असतं. एक्स्ट्राही जास्त इथं आणलं ना तर ठेवायची पंचायत होऊन जाते. आणि हे पाहिजे ते ह्या मुगाच्या शेंगा येतात, मीठ टाकून भाजल्या ना खूप छान लागतात. आणि हे सगळं आपल्याला आपल्या गावाकडं, शहरातल्या माणसाचं गावाकडे जीवाभावाचं जर कोणी असेल ना तरच त्याला हे मिळतं. हे पहा, मुगाच्या शेंगा किती छान शेंगा येतात पहा, आणि अगदी भरलेल्या शेंगा येतात. त्याच्यामुळे म्हणतात ना, गाव पाहिजे, गावाकडे आपली माणसं पाहिजे. आणि हे ना माझ्याकडे पण आहेत गोकर्णीचे झाडं, पण त्याला एवढ्यात फुलंच येणार. पहिले यायचे पण सध्या आहे ना झाड इतके छान आलेत पण फुलंच येणार. तर हे पहा, माझ्या नंदेला मी बोलले होते, त्यांच्या झाडाला खूप, त्यांचं झाड आत्ता 1-2 पहा, हे गोकर्णीचं झाड दिलेलं आहे असं मातीसहित. तर आता हे आहे ना मी कुंडीमध्ये लावते, कारण त्या म्हटल्या की याला आहे ना फुलं छान लागतात. तर आता पहा ते लावून. आणि ही पहा, ही नॅचरल गुळ पावडर आहे, गुळाची पावडर आणलेली आहे चहा वगैरे बनवण्यासाठी. एका वेळेस त्यांनी एक शॉप आहे तिथून आणले असेल, आयुर्वेदिकचं शॉप आहे. आणि हा कढीपत्ता आहे, कढीपत्ता आहे. आणि ही आंबाड्याची भाजी आहे.
आता ही भाजी कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंट करा. आणि ही पण भाजी कांदा, हिरवी मिरची, लसूण, जिरे किंवा लाल तिखट टाकलं तरीही चालतं. तर खूप छान लागते. बघा आता इतकी दिली. आता ही मला महिनाभर तरी संपेल का. आणि हे पण काही जास्त खात नाही, पण खूप छान लागते. आणि मला आहे ना ज्या गावच्या भाज्या आहेत ना त्या खूप आवडतात. जुनं जे आहे ना, जे म्हाताऱ्या माणसासारखं मला गावच्यासारखे मुटके, शेंगुळे, धपाटे हे पण करायला खूप आवडतं, खायला आवडतं. कोणी खाऊ अगर न खाऊ पण मी करत असते. आणि ही पहा आता ही आंबाड्याची भाजी आहे. तर बघा किती दिली. आणि ही आहे ना आमची घरची हळद आहे. आणि घरी शेतामध्ये हळद लावतो, नंतर ती काढून वगैरे त्याच्यावर काय वेगवेगळं शिजून ते घेतात. माझ्या जाऊबाई ते करतात, तर घरी बनवतात. पहा किती सुंदर अशी. आणि इतका छान स्मेल येतो ना. आणि कलरही पहा तुम्ही, नॅचरल कलर आहे, अगदी नॅचरली. तर ही आमची गावची घरची हळद आहे. आणि हे पहा आता हा आहे ना, हा हुरडा आहे. मला आहे ना मुटके वगैरे शेंगोळे खूप आवडतात ना. हुरडा म्हणजे जेव्हा ज्वारी होते ना, ज्वारी जे शेतकरी असतात त्यांना असतं माहिती, परंतु जे शेतीत राहणारे त्यांना सगळ्यांनाच माहिती असतं असं नाही. तर हा हुरडा असा हारामध्ये त्याचे कणस जे असतात ना, ज्वारीचे कणस हारामध्ये भाजतात आणि त्यापासून मग नंतर तो हुरडा तयार करतात. तर यामध्ये थोडेसे गहू आणि हुरडा मिक्स आहे. तर पहा हे मुटके वगैरे मुटके शेंगुळे खूप छान होतात याच्या पिठाचे. तर त्यासाठी एवढा दिलाय पहा. आता हे मला कितीतरी दिवस जाणार. आणि यातही जे कुपांचे तांदूळ असतात ना, इडली, डोसे, असं आप्पे वगैरे काहीतरी करण्यासाठी, तर हे पहा इथे ना हे कुपांचे तांदूळ दिले. तर कारण मी त्यांना अचानक मिस्टर गावी गेले, ते अचानक सांगितलं तांदूळ पण द्या. तर शिल्लक नव्हते घरामध्ये, कारण घरी जास्त कोणी खात नाही ना. तर ते कधी कधी बाजारामध्ये ते इकडे तिकडे देऊन टाकतात. तर मग घरी होते तेवढेच दिले, नाही तर भरपूर देत असतात. तर गावावरून आलं ना तर सगळी असंच आवरता आहे ना, दिवस पुरत नाही. तर ह्या पहा इतक्या मोठ्या काकड्या दिल्या आहेत. आता पाहू शकता तुम्हीच. आता मी काय ह्या पिशवीतल्या काढत नाही, आता अशाच फ्रीजमध्ये ठेवावं लागणार. हे पहा आता ह्या सगळ्या काकड्या आहेत. एवढ्या सगळ्या त्या काकड्या आहेत. खरंच यालाच म्हणतात गावचं जीवन. जे गावी असतात ना, खरोखरच निरोगी शरीर आणि खाणंही उत्तम दर्जाचं. आपण कितीही 100 रुपये किलोची भाजीपाला घेतला तरी ते काही त्याला चव नसते. तर हा पहा मुळा आहे, जास्त पोसलाय हा. आणि यामध्ये लिंब दिले. हे पहा लिंब. याच्यात पण एक मुळा आहे. मुळा हे पहा, याला गावरान आवळे म्हणतात. तर माझी नणंद आहे ना, आमच्या गावामध्येच दिलेलं आहे त्यांना, म्हणजे माहेरातच दिले. तर कधी काही छोटं मोठं असलं ना तर त्या पण देतात. ते एकदम गावठी आवळे येतात. आता याचं आहे ना काहीतरी वेगळं बनवायला पाहिजे. तर अशा प्रकारे सगळं इतकं काही सामान दिलेलं आहे. आणि हे आहेत ना पहा, हे आहेत ना पहा, हे येता वेळेस ना सुप्यामध्ये खूप छान फुले मिळतात, ताजे ताजे. तर इथून मिस्टर रोज शिव मंदिरात जात असते, मीही घरातल्या देवासाठी लागते. तर हे पहा गुलाबाचे फुलं येता येता सुप्यामधून त्यांनी आणलेले येतं. हे फुलं येतं आणि हे हार आहे. आता थोडंसं हे ना सोडून ठेवते, कारण दिवसभर आता ते हे झालंय तर थोडं पाणी सुटल्यासारखं होतं. थोडा वेळ सोडून ठेवते, नंतर फ्रीजमध्ये ठेवते. मग हे पहा. तर पहा आता एवढा सगळा भाजीपाला गावावरून आला आहे. आता काय आम्हाला 15 दिवस टेन्शन नाही. पहा आता हा सगळा भाजीपाला